नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे, कोणत्या पॉईंटवरती होणार आहे. ओके. आता उद्याच्या मार्केट ओपन होणार आहे, त्यासाठी आपलं काय अनालिसिस राहिलं पाहिजे, काय आपला व्ह्यू राहिला पाहिजे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत जे आपलं प्रेडिक्शन आहे इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपली काय प्लॅनिंग राहिली पाहिजे, आपण काय काय प्लॅन केले पाहिजे. ओके. सो इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट टू एंड पर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, एक ना एक पॉईंट नोट करायचा. ओके. त्यामध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला समजेल की आपला व्ह्यू काय ठेवायचा आहे. ओके. तर मग सुरू करूया. आता सर्वात महत्वाचं आहे आपलं इंडियन मार्केट, पण त्याआधी सर्वात महत्वाचं आहे ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केटमध्ये काय चाललंय आपण ते बघूया. ग्लोबल मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं आलं युएस मार्केट. आता युएस मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं आहे डाव जोन्स. आता डाव जोन्स मध्ये काय दिसतंय, तुम्हाला काय बोललो तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये इन डिटेल मध्ये सांगितलं होतं. ओके. जो निकाल लागलाय जीडीपी. ओके. जो जीडीपी आहे यूएसचा तो हाय लागलाय, त्यामुळे बघा डाव जोन्स मध्ये कन्सोलिडेट केलं, त्यांचा हायर आहे. इथे आपल्याला काय भेटलं, इथे आपलं एक डायव्हर्जन भेटलं. कशामध्ये, आपल्या आर एस आय मध्ये डायव्हर्जन भेटलं. जसं टॅप झालं लिक्विडिटी एरिया, स्वीप झाला, ग्रॅप लिक्विडिटी केलेली नाही, स्वीप एरिया झाला, त्यानंतरची मुवमेंट ही आहे. ओके. एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. इथे काय बोललो होतो, ही जर लेवल ब्रेक झाली तर त्यानंतर एकदम स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते, आणि तेच झालं डाव जोन्स मध्ये. ओके. म्हणजे डाव जोन्स जे आहे ते व्यवस्थित आपलं अप ट्रेंड फॉर्मेशन फॉलो करत आहे. का? कारण इवेजचा जो डाटा आहे, जी अर्थव्यवस्था आहे ती अगदी स्ट्रॉंग आहे, आणि याच्यामुळे काय होतं, इंडियन मार्केटवरती दबाव येतोय कुठेतरी. ओके. डॉलर आता वाढला तर रुपी कुठेतरी कमकुवत, रुपी कमी झाला तर कुठेतरी इंडियन मार्केट कुठेतरी लॉस मध्ये गेलेलं आपल्याला बघायला भेटतं, कुठेतरी आपल्याला निगेटिव्ह मध्ये गेलेलं आपल्याला बघायला भेटतं. ओके. त्यानंतर सर्वात मधलं आयएनएक्स. आता सर्वात महत्त्वाचं जर बघितलं नॅसडॅक. आता नॅसडॅक मध्ये काय चालू आहे, नॅसडॅक मध्ये एक डाऊन ट्रेंड चालू आहे. काय बोललो होतो की जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही, हा जो ट्रेंड आहे हा ब्रेक होत नाही, तोपर्यंत माझा व्ह्यू सी साईडचा बनत नाही. आणि इथं जर बघितलं तर बघा इक्वल लो आहे, इक्वल लो आहे, म्हणजे जास्त ब्रेकआउट करण्याचे चान्सेस अप साईडला आहे. ओके. जास्त ब्रेकडाऊन करण्याचे चान्सेस जे आहे ते अप साईडला आहे. सो असंच होणार आहे. जर मार्केट व्यवस्थित बघा कसं चालतंय कसं नाही, त्याचनुसार एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटेल. ओके. फक्त ध्यानात ठेवा, हा जो लो आहे या लोला एकदा ग्रॅप केलं त्यानंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला आपल्याला बघायला भेटेल. ओके. त्यानंतर जर बघितलं म्हणजे ध्यानात ठेवा, नॅसडॅक आपलं डाव जोन्स हे दोन्ही पण सीईचं फॉर्मेशन तयार करत आहे. इथे जर बघितलं आपलं S&P 500, यामध्ये सुद्धा जर ब्रेकआउट झाला तो अप साईडलाच होऊ शकतो. कसं काय सांगतो, कारण इथं जे आहे ते एकदम स्ट्रॉंग डायव्हर्जन एरिया तयार झालाय. ओके. हे जर डायव्हर्जन ब्रेक झालं, इथून जर मुवमेंट ब्रेक मारली तर त्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला आपल्याला बघायला भेटू शकते S&P 15 मध्ये. ओके. आता आपलं आलं एशियन मार्केट. आता एशियन मार्केट जर म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं निकाई. निकाईमध्ये काय चालू आहे, निकाई परत उडालंय. किती पॉईंटने उडालंय, काय बोललो तर हा जो सपोर्ट आहे इथंच सपोर्ट घेत, आणि व्यवस्थित तिथेच सपोर्ट घेतला ना अपसाईडला मुवमेंट. पण अजूनही माझा जो व्ह्यू आहे तो अजूनही सी साईडचा बनत नाही. ओके. निकाईमध्ये अजूनही व्ह्यू नाही. जोपर्यंत निकाई इथे येत नाही 60,000पर्यंत, तोपर्यंत एकदम स्ट्रॉंग मुवमेंट भेटणार नाही. आता इथं एकदम परफेक्ट जर हा लेवल बघितली आपण 67,000 ते 68,000ची, तर इथे एकदम परफेक्ट प्राइस ऍक्शन घडली. जसं मार्केट टॅप झालं त्यानंतर वन साईड सी साईडला मुवमेंट बघायला आपल्याला भेटली. ओके. सेम घडतंय कशामध्ये, आपण जर बघितलं तर इन डिटेलमध्ये घडतंय हे बँक निफ्टीमध्ये सुद्धा. राईट. तेच एकदम परफेक्ट निकाईमध्ये सुद्धा चालू आहे. सो जो व्ह्यू आहे माझा तो एकदम परफेक्टली जो आहे तो निकाईमध्ये सुद्धा कुठंतरी थोडासा नेक्स्ट वीकमध्ये छोटासा पॉझिटिव्ह नॉर्मल बघायला भेटेल, त्यानंतर परत एक डाऊन साईड आपल्याला बघायला भेटेल निकाईमध्ये. असं का म्हणतोय मी, कारण त्याची ॲव्हरेजिंग व्यवस्थित झालेली नाही. राईट. त्यानंतर जर बघितलं सर्वात महत्त्वाचं आहे हँगसेंग. हँगसेंगमध्ये पूर्णतः डाऊन ट्रेंड चालू आहे. काय बोललो हा झोन आहे, या झोनमध्ये सपोर्ट घेतलाय. ओके. जोपर्यंत हा झोन मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत डाऊन साईडला जात नाही. राईट. ही लेवल जर अप साईडला आहे तर 24,258ची लेवल ब्रेक करावं लागेल. ओके. ती लेवल जर नाही ब्रेक झाली तर हँगसेंग पूर्ण इथंच खेळ. त्यानंतर जर बघितलं कंपोजिट, कंपोजिट पूर्ण एकदा रेंज बाउंड मध्ये तिथेच ते कंपोजिट चालू आहे. ओके. आता सर्वात महत्त्वाचं आहे युकेचं मार्केट. युकेमध्ये काय चालू, युकेमध्ये काय बोललो होतो, व्यवस्थित रेंज बाउंड झालंय. ओके. याचा ब्रेक केला, काय बोललो इथे एक रेजिस्टन्स आहे, त्याच रेजिस्टन्सला मार्केट टॅप होईल. तिथे जर मार्केट खेळलं तर मला माझा व्ह्यू आहे की इथून एक छोटंसं रेजिस्टन्स इन रेजिस्टन्स परत एकदा अप ट्रेंड बघायला भेटेल ना. मग ज्यावेळेस इथून अप ट्रेंड निघाल, अप ट्रेंड निघाल्यावरती आपल्याला डायरेक्ट हा जो हाय आहे, ही लेवल आहे, ही कुठेतरी ब्रेक होताना दिसत. ओके. ठीक. आता सर्वात महत्त्वाचं आपलं इंडियन मार्केट. आता इंडियन मार्केट म्हणलं तर सर्वात महत्त्वाचं आपलं बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये काय दिसतं बघा, ह्या आठवड्याचा ट्रेंड बघा. ही जी ट्रेंड लाईन जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही तोपर्यंत सीईचा
आपला व्ह्यू बनत नाहीये. ओके, ज्यावेळेस ही लाईन ब्रेक होईल त्याच नंतर आपला सीईचा व्ह्यू बनेल. राईट, तो जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही, माझा तर व्ह्यू सीई साईडला बनत नाही. ओके, अजूनही माझा व्ह्यू जो आहे तो पुट साईडलाच आहे. ओके, असं का बोलतोय मी, त्याचा व्हाय सांगतोय. हे बघा, इक्वल लो आहे, इक्वल हाय, बट इथं काय, इथं इक्वल डायव्हर्जन बघायला भेटते. जोपर्यंत हे डायव्हर्जन ब्रेक होत नाही तोपर्यंत इथून अप साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटत नाही. तर याला जर इथून अप जायचं असेल, अप जाण्यासाठी आपला इथंच एक सपोर्ट आहे, तो सपोर्ट घेतल्याशिवाय मार्केट अप जाऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा. ज्यावेळेस इथं येईल, इथं व्यवस्थित टॅब होईल, टॅब झाल्यानंतरच अप साईड आपला मुवमेंट बघायला भेटेल. जोपर्यंत इथं येत नाही, इथं टॅब होत नाही, तोपर्यंत अप साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटत नाही, हे ध्यानात ठेवा. जर सपोर्ट बघितला निफ्टी फिफ्टीमध्ये, तर सपोर्ट सांगतो पहिला. ट्रेंड जर बघितला, आता कुठेतरी ट्रेंड इथून बदलायचा प्रयत्न करत आहे, पण हे बघा, इथे एका प्रेशरच्या एरियामध्ये बँक निफ्टी आहे. मार्केटला व्यवस्थित टॅप व्हावं लागेल, त्याची ॲव्हरेजिंग ब्रेक करावं लागेल, त्यानंतर अप साईडला मुवमेंट निघू शकते. पण जोपर्यंत तिथे ॲव्हरेजिंग होत नाही, माझा व्ह्यू सी साईडला बनत नाही. जर सपोर्ट बघितला स्ट्रॉंग 56,224 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटतो बँक निफ्टीमध्ये. आणि जर रेजिस्टन्स बघायचं असेल तर हे बघा, एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे इथे, तो रेजिस्टन्स आहे. हा एरिया इथे एकदम ठीकठाक प्रकारे रेजिस्टर आपला बघायला भेटतो. राईट, आय होप समजत असेल तुम्हाला. एकदम इझी करतोय, तुम्हाला समजायलाच पाहिजे. राईट, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे टॅप झाल्याशिवाय मार्केटमध्ये व्यवस्थित रेजिस्टन्स येणार नाही. एकदा जर इथे टॅप झालं व्यवस्थित, तर इथून एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स येईल. रेजिस्टन्स जर आला तर इथे एक सपोर्ट आहे, त्यांना ठेवा. इथे ॲव्हरेजिंग झाल्याशिवाय मार्केट अप जाऊ शकत नाही. जर मार्केटला अप जायचं असेल तर इथं एक सपोर्ट घ्यावाच लागेल. जर चुकून जर गॅप ऑफ मुवमेंट आली, गॅप ऑफ मुवमेंट आल्यानंतर परत एकदा डाऊन साईड आपल्या इथं कुठेतरी एकदम चांगली अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला माझ्या व्ह्यूनुसार आपल्याला बघायला भेटू शकते. राईट, आणि जो सपोर्ट राहील तो डायरेक्ट ध्यानात ठेवा, 56,267चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटतो. राईट, आता हे झालं बँक निफ्टी. जर निफ्टी फिफ्टी आणि अजून एक महत्त्वाचं ध्यानात ठेवा, एचडीएफसी जर बघितलं आपण, तर सर्वात महत्त्वाचा एचडीएफसीचा वाटा आहे. आता एचडीएफसी बँक जर बघितले, त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ते बघा. राईट, आता एचडीएफसी व्यवस्थित रेजिस्टन्सला आहे. मी तुम्हाला जसं लास्ट वीकमध्ये सांगितलं त्याच प्रकारे व्यवस्थित रेजिस्टन्सला आहे. इथून जर एक छोटी जरी स्पाईक आली इथपर्यंत, कारण बिकॉज एचडीएफसी मध्ये सुद्धा इथे ॲव्हरेजिंग झालेली नाही, इथे ॲव्हरेजिंग व्हायला जर आलं मार्केट हा एरियामध्ये या कॅन्डलपर्यंत, तर एचडीएफसी मध्ये एक छोटासा डाऊनफॉल नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकतो. जर असं झालं तर निफ्टी बँक एकदम स्ट्रॉंग मुवमेंट पुट साईडला देऊ शकतो, त्यानंतरच अपसाईड आहे. पण जर आपण RSIच्या नुसार जर बघितलं तर एचडीएफसी अजूनही इक्वलला आहे, आणि इथे जर बघितलं तर राईट, म्हणजे एचडीएफसी मध्ये अजूनही जितकी पाहिजे तितकी स्ट्रॉंग सी साईडची मुवमेंट आपल्याला बघायला भेटत नाही. आणि जर डायव्हर्जन बघितलं, अजूनही पुट साईडचं डायव्हर्जन आहे. सो एचडीएफसी मध्ये सुद्धा सेलर कुठंतरी ऍक्टिव्ह आपल्याला बघायला भेटतात. ओके, त्यानंतर जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं झालं आपलं निफ्टी फिफ्टी. निफ्टी फिफ्टी बघण्याआधी सर्वात महत्त्वाचं आपलं आयटी सेक्टर. आयटी सेक्टरमध्ये काय चालू आहे, आयटी सेक्टर जर बघितलं तर आयटी सेक्टर कुठंतरी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतं. इथे एक सपोर्ट आहे, तिथं आयटी सेक्टर एक टॅप करतं, व्यवस्थित सपोर्ट घेण्याचा प्रयत्न आयटी सेक्टर करतं. मोठ्या व्ह्यू मध्ये जर बघितलं आपले व्यवस्थित दिसत बघा, आयटी सेक्टर कुठेतरी इथे एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. इथे जर सपोर्ट घेतला, बिकॉज इथे एक एसएल हंटिंग आहे स्ट्रॉंग, इथलचा एरिया जर बघितला आपण, इथे एक व्यवस्थित लिक्विडिटी स्वीप एरिया आहे. जर इथे व्यवस्थित जर मार्केटने टॅप घेतला, तर इथून एकदम व्यवस्थित सी साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. आणि टेक्निकलमध्ये सपोर्ट आहे आयटी सेक्टरला आता. इथून जर सपोर्ट घेतला तर आपल्याला निफ्टी फिफ्टी एकदम स्ट्रॉंग मुवमेंट जाताना बघायला भेटू शकते. पण कधी देईल ती, जर ॲव्हरेजिंग व्यवस्थित झाली तर. अजूनही निफ्टी फिफ्टीमध्ये जितकी पाहिजे तितकी ॲव्हरेजिंग व्यवस्थित झाली नाही. आता हे झालं वीकचं, जर डेचं बघितलं तर व्यवस्थित समजेल. जर ॲव्हरेजिंग हवी असेल तर निफ्टी फिफ्टीला इथे यावंच लागेल. हा जो एरिया आहे तिथे, कोणता एरिया आहे तो, तो एरिया आहे 23,617चा आणि 67चा एरिया. जर तिथं मार्केट आलं तर व्यवस्थित आपल्या सीई साईडला मुवमेंट निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला भेटू शकते. ओके, सो इथपर्यंत येऊन द्या. इथं आला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर बघितलं निफ्टी फिफ्टीचा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स, तो आहे 24,603चा, आणि दुसरा आहे 24,462चा. इथे एकदम स्ट्रॉंग आपल्याला एकदम रेजिस्टन्स भेटू शकतो. तुम्ही बघू शकता इथूनच एक डाऊन साईड बघायला आपल्याला भेटली. सो जो व्ह्यू आहे माझा तो एकदम क्लिअर आहे. अजूनही निफ्टी फिफ्टीमध्ये जर बघितलं तर व्यवस्थित जी ॲव्हरेजिंग आहे ती झालेली नाही. सो इथून एक परत एकदा डाऊनफॉल आपल्याला बघायला भेटू शकतो इथपर्यंत. आणि जो ज्यावेळेस इथं येईल मार्केट 23,500
81 झोन मध्ये येतं, तिथून एकदम स्ट्रॉंग आपल्याला मोमेंट सी साईडला बघायला भेटू शकते आणि त्यानंतर हायर हाय ही मार्केट ब्रेक करू शकते. हा माझा व्ह्यू आहे निफ्टी 50 मध्ये. बघा मिड कॅप मध्ये बघितलं तर मिड कॅपचं एवढं काही इम्पॉर्टंट नाही. सो सर्वात महत्त्वाचं आलं हे आय टी सेक्टर बघितलं, फायनान्स सेक्टरही सांगितलं. फायनान्स सेक्टरमध्ये पण तेच चालू आहे, व्यवस्थित एकदम रिजेक्शनला मार्केट आहे आणि एकदम रेजिस्टन्स जर बघितलं तो रेजिस्टन्स 27,108 रुपयाला एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला कुठेतरी बघायला भेटतो. आता हे झालं. यानंतर क्रूड ऑइल जर बघितलं तर क्रूड ऑइलमध्ये अजूनही सपोर्टला मार्केट आले नाही. जर तो सपोर्ट बघितला तो डायरेक्ट सपोर्ट 5,000 6,000 ते 5,700 मिडमध्ये आहे. इथूनच एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपला भेटू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं बघितलं आपलं ग्लोबल मार्केट म्हणलं तर सर्वात महत्त्वाचं डॉलरमध्ये काय चालू आहे ते सांगतो आधी, मग बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन. आता डॉलर जर बघितला तर डॉलर बघा इथून व्यवस्थित एकदम रिजेक्शन घेतलं, त्यानंतर डाऊन साईड. हे मी कालच सांगितलं होतं तुम्हाला, राईट. म्हणजे शुक्रवारचा जो अनालिसिस व्हिडिओ होता त्यामध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. बघा तिथून एकदम डाऊन साईडला एकदम व्यवस्थित मोमेंट घेतली, पण डॉलर परत सपोर्टला इथून जर सपोर्ट घेतला तर डॉलर हा ब्रेक करेल. 101.500चा जो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करेल आणि डॉलर आपल्याला डायरेक्ट 104 105च्या रेजिस्टरमध्ये गेलेला दिसेल. जर इथे गेलं डॉलर, इथे गेल्यावरती आपल्याला काय दिसेल हे बघा. आता डॉलरवरती खूप जास्त गोष्टी मंजूर आहे. जर डॉलरमध्ये जर व्यवस्थित मोमेंट आल्या तर आपल्या एकदम स्ट्रॉंग मोमेंट कुठेतरी बघायला भेटू शकते. तर मार्केट जर 104 पर्यंत आलं, 104 103च्या रेंजमध्ये जर आलं, राईट, तर इथून एकदम स्ट्रॉंग पुट साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते डॉलरमध्ये. पण त्यांना ठेवा इथं येणं फार गरजेचं. इथं जर नाही आलं तर मला नाही वाटत पुट साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटू शकते. राईट, इथं येणं फार गरजेचं आहे. इथं आलं तरच एक ठीकठाक डाऊन साईड मुवमेंट. आणि इथं ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपला रुपया जो आहे तो कुठेतरी डाऊन जाईल. रुपया डाऊन गेला, राईट, याचा प्रेशर डायरेक्टली होणार गोल्ड होते आणि गोल्ड परत एकदा डाऊन साईडला गेलेला आपल्याला भेटल, हे ध्यानात ठेवा. ओके. डॉलरचा संबंध, डॉलर जर रेजिस्टर बघितलं 104 रुपये, राईट. सपोर्ट जर बघितला हा सपोर्ट आहे 100.207चा. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं युरो युएसडी. आता युरो युएसडी जर बघितलं तर युएसडी मध्ये काय दिसतंय, व्यवस्थित इथं सपोर्ट घेतला, इथून परत अप साईडला मुवमेंट निघाली युरो युएसडी मध्ये. हे बॉक्स मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्येच अनालिस करून दिलं होतं, त्यामध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके. एक रेंज बाउंड स्ट्रक्चरमध्ये खेळत आहे युरो युएसडी. जोपर्यंत ही लाईन ब्रेक, हा जो प्रॉक्सिमल हा एरिया ब्रेक होत नाही तोपर्यंत युरो युएसडी मध्ये मला कुठेही सपोर्ट दिसत नाहीये. ओके. त्याचा सपोर्ट बघितला युरो युएसडी मध्ये, तो सपोर्ट आहे जवळजवळ 1.12चा सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 1.70चा एक रेजिस्टन्स आहे. ज्यावेळेस 1.70चा रेजिस्टन्स ब्रेक होईल तुम्हाला हे डायरेक्ट 101.23ला जाताना दिसत. ओके. म्हणजे एकदम स्ट्रॉंग पिपची मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. सी साईडला फक्त व्यवस्थित हा जो एरिया आहे याला टॅप व्हायला पाहिजे, त्यानंतर ठीकठाक मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटेल. त्यानंतर गोल्ड जर बघितलं, गोल्ड बापरे काय बोला, गोल्डने परत एकदा सपोर्ट घेतलाय. राईट, गोल्डने 1,40,000वर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट घेतलाय. तुम्हाला हेच बोललो होतो मी, ठीकठाक डाऊन साईडला मुवमेंट आहे. जर इथून बघितलं 150 वरून 140ला मुवमेंट आहे, त्यानंतर ठीकठाक सपोर्ट घेतला. इथे कुठेतरी सुधारायचा प्रयत्न करा. मला नाही वाटत गोल्डमध्ये अजूनही सी साईडची अपॉर्च्युनिटी मला दिसते. ठीकठाक डाऊन साईड जर आली तर गोल्डमध्ये एकदम स्ट्रॉंग 130, आणि जर दुसरी बघितली तर डायरेक्ट गोल्डमध्ये ती येईल ते 115 पर्यंत लेवल येऊ शकतात. ह्या लॉंग टर्म मध्ये आहेत, पण शॉर्ट टर्म मध्ये ठीकठाक जर कन्सोलिडेट केलं तर परत डाऊन साईड इथं ट्रॅप होण्याची फार शक्यता जास्त आहे. सो गोल्डमध्ये आता व्ह्यू ठेवू नका, कारण बिकॉज गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग झाली आहे. प्रॉफिट बुकिंगमुळे खूप अवघड असतं. ज्यावेळेस एका इन्व्हेस्टरची प्रॉफिट बुकिंग होती, प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर व्यवस्थित आपला मुवमेंट बघायला भेटत नाही. त्यामध्ये जेवढे पण रिटेलर आहेत ते टॅप होतात कुठेतरी. बीटीएसटी बघितलं आपलं, आलं का सपोर्टला, घेतला काय सपोर्ट व्यवस्थित. वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये इन डिटेल मध्ये सांगितलं होतं हे मी तुम्हाला. इथंच मुवमेंट घेऊ शकतो, हे तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं मी. का बोललो होतो, इथे बघा फुल बायर ऍक्टिव्ह आहेत आणि त्यानंतरची मुवमेंट बघा 56,000 रुपयाला आलं होतं, 56,000ला. त्यानंतर बघा 62,000 गेलं. म्हणजे ही मुवमेंट फार मोठी. जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ही मुवमेंट जवळजवळ बीटीएसटी मध्ये 10%ची होती. 10%ची मुवमेंट मारली इथं. कुठं आलं तर व्यवस्थित आलं, ह्याच एरियामध्ये टॅप झालं, राईट. व्यवस्थित एसएल हंट झाला, हे बघा व्यवस्थित एसएल हंट झाला. एसएल हंट झाल्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटले, राईट. तर हेच आहे व्यवस्थित. बीटीएसटी मध्ये सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला भेटू शकतात ह्या वीकमध्ये. ओके.
जे बिटकॉइन आहे त्यामध्ये ठीकठाक अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला भेटू शकतो ह्या वीकमध्ये. बिटकॉइन खूप चांगलं राहील ह्या वीकमध्ये असं मला वाटतंय. त्यानंतर जर बघितलं आपलं सिल्वर, सिल्वरमध्ये काय चालू, सिल्वरमध्ये परत एकदा एक स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटली. जर बघितलं 2,10,000 रुपयाला आलं होतं, त्यानंतर डायरेक्ट 2 लाख तो 38,000ला आपल्याला सिल्वर जाताना दिसलाय. कसं गेलंय हे बघा, ते सांगतो. एकदम स्ट्रॉंग 13%ची आपल्या सीई साईडला मुवमेंट बघायला भेटले. का गेलंय हे बघा, एकदम व्यवस्थित जर बघितलं तुम्ही, एस एल हंटिंग एरिया आहे, एस एल हंट झालं, एस एल हंट झालं, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्या सीई साईडला बघायला भेटली. पण अजूनही सिल्वरमध्ये जी पाहिजे ती बाईंग अपॉर्च्युनिटी माझा तर व्ह्यू अनुसार बघायला भेटत नाहीये. याला जर ब्रेक केल्यानंतर म्हणजे 2,38,000ला जर ब्रेक केल्यानंतर 2,52,000 पर्यंत जर गेलं तर तिथं आपल्याला कन्फर्मेशन भेटेल की इथून सिल्वरची नेक्स्ट मूव्ह काय राहील. तोपर्यंत तरी कन्फर्मेशन नाही भेटत. जेवढे पण प्रेशियस मेटल आहे त्यामध्ये मला आतून अजूनही कन्फर्मेशन भेटत नाहीये. बघा, जर इथेरियम बघितलं, इथेरियम मध्ये पण बघा काय बोललो होतो, हा सपोर्ट एरिया आहे, इथंच मार्केट सपोर्ट घेणार. इन डिटेल मध्ये सांगितलं होतं. जेवढे पण क्रिप्टोचे ट्रेड आहेत, क्रिप्टोमध्ये माझा व्ह्यू अजूनही पूर्ण सीईलाच आहे आता. ओके, का असं बोलतो मी, कारण क्रिप्टोमध्ये प्रॉफिट बुकिंग झाली. अमेरिकन बिटकॉइन जेवढ्या पण कंपनी आहेत ते सगळे याच्यामध्ये पैसे एकही रुपयांनी काढलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प स्वतःची कंपनी, डोनाल्ड ट्रम्पच्या आसपासच्या लोकांची कंपनी, त्यांनी एकही रुपया यामधून काढलेला नाही. ओके, तर अजूनही व्ह्यू माझा जो आहे तो सीचाच आहे यामध्ये, राईट. सो इथं बघा तुम्ही, व्यवस्थित एक टॅब होणार, टॅब झाल्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्या सीई साईडला जाताना बघायला भेटत. आणि जर याचा रेजिस्टन्स बघितलं तो रेजिस्टन्स डायरेक्ट खूप लांब राहील, डायरेक्ट मार्केट 2,400 रुपयाला ब्रेक करा, राईट. जर इथून जर मुवमेंट निघेल तर वन साईड मुवमेंट असते हे बघा. ज्यावेळेस असं होतं एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आहे त्यांच्या मुवमेंट थांबत नाही. सो आता कुठेतरी क्रिप्टो ह्या नेक्स्ट वीकमध्ये मला क्रिप्टो बेस दिसतंय अदर मार्केटपेक्षा, राईट. त्यानंतर जर बघितलं आपलं सर्वात महत्त्वाचं राहिलं, त्यानंतर बघितलं आपला गोल्ड झालंय, बीटीएसची आलंय, नंतर युरोवीज झालं, डॉलर पण झालंय, यूएस XRP डॉलर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.